मराठा आरक्षण आणि 20 जानेवारीच्या महामोर्चा संदर्भात मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधलाय न्यूज अनकटचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी। मराठा आरक्षणासाठी जो लढा उभा केलेला आहे तो मराठा योद्धा व मराठ्याचे श्रद्धास्थान मनोज जरांगे पाटील आज माझ्यासोबत आहेत। आपण त्यांना काही प्रश्न विचारूया जे की त्यांनी ज्या आमरण उपोषणाचा जो ठामपणे निर्णय घेतलेला आहे मुंबईला, तर मुंबईला कसे जाणार आहेत, त्याचे नियोजन कसं असेल ह्या संदर्भात मी त्यांच्याकडून काही माहिती घेणार आहे। सरकार 100% परमिशन देईल, कारण हे आमरण उपोषण भारत देशात असं इथं याच्यापेक्षा शांततेत आंदोलन असू शकत नाही दुसरं कोणतं। लोकशाहीने दिलेला अधिकार आहे तो शांततेत आंदोलन करण्याचा, पण महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज आमरण उपोषणासाठी तिथं चालला असं होऊ शकत नाही, परवानगी देत नाही दिलं तर आम्ही मुंबईला जाणार आहे आणि आमरण उपोषण करणार आहे। 15 जानेवारीपासून मागासवर्गीय मराठा समाज माग असलेला आहे का याचं सर्वेक्षण करणार आहे, त्याबद्दल तुमचं काय मत? त्याच्याबद्दलची मी नाही माहिती घेतली, आणखी अधिकृत माहिती माझ्यापर्यंत नाही। करतील जे योग्य असेल ते करतील, पण सगळ्यांचं तसं व्हावं। गिरीश महाजन म्हणत आहे की आम्ही वेळ येऊ देणार नाही की मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याची, त्या पहिलेच आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू। नाही, तोडगा फेडगा नाही, आरक्षणाचा विषय। त्याच्या आता आरक्षण मिळालं तर आम्हाला कुठं हौशी मुंबई जायची, नाही मिळालं तर आम्ही मुंबईला महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज जाणार, याच्यावरती 100% आम्ही सगळे ठाम आहे। गिरीश महाजन काय म्हणतात की मी संकट मोचन आहे, बरेच जेव्हा काही अडचण आहे त्यावेळेस मी त्यातून तोडगा काढतो, तुम्हाला वारंवार त्यांच्याकडून फक्त निराशाच भेटलेली आहे। आता एवढ्या वेळेस बघून म्हणते तेले छाती ठोकून आम्ही येऊ देणार नाही, आमची तर आम्हाला इच्छा नाहीच आहे ना, आम्हाला काय हौस थोडी मुंबई जाण्याची, बघूयात काय होतं, पण आम्ही तर निघालो, आम्ही मात्र आरक्षण मिळवणार आणि मुंबईला पण जाणार। अजय दादा म्हणतात की जो मुंबईपर्यंत मोर्चा काढायचा कायदा कोणी हातात घेऊ नये। कायदा कुठं कुणाला हातात घ्यायचा, कायदा हातात नाही घ्यायचा, आमरण उपोषण घ्यायचं। नांदेडमध्ये जो एल्गार मोर्चा झाला होता मेळावा, त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर म्हणत होते की मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाबाबत वेगळं ताट देण्याबाबत सांगायला हवं होतं। नाही, जिथं हक्काचं आहे तिथंच मागणार ना, मला जिथं हक्क असेल तिथंच मागणार, कारण नोंदी ओबीसी आरक्षण सापडल्यामुळे इथंच मागणार, वेगळं म्हणजे असून कसं मागू शकणार आहे माणूस। समजा जमीन आमची इथं संभाजीनगरला आहे आणि आम्ही ते नागपूरला कशी मागायची, असं इथं आमच्या नोंदी इथं निघाल्या ओबीसी आरक्षण, इथंच मागायला लागेल। हे होतं मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे, तो उपोषणाला अफाट असा प्रतिसाद त्यांना मिळणार आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। सरकारने परमिशन दिले किंवा नाही दिले तरी देखील ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत। ते सराटी आंतरवाली टू मुंबई हा जो मार्च आहे तो मार्चामध्ये ते सहभागी होतील आणि येणाऱ्या 20 तारखेला मुंबई इथे आमरण उपोषणाला बसणार, ह्या विषयावर ते ठाम आहेत। मी संजय आहे, अनकट न्यूज, छत्रपती संभाजीनगर।